मित्रांनो, तुमच्या भावाच्या एका नव्या करायच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आज मी आलो आहे लालबागला आणि विशालदादा शिंदे जे मुंबईमध्ये आहे ना सर्वात प्रतिष्ठा आणि फेमस मूर्तिकार विशालदादा शिंदे यांच्या घरी चाललो आहे. त्यांच्याकडे महागणपती होता, 10वा दिवस आहे, तर त्यांचा विसर्जन आहे. तर चला, आणि विरार मुंबईमधली पब्लिक तर बघूया. आता गणपती बाहेर काढलाय का माहीत नाही, तर जर नाही काढला असेल ना तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आधी. नाही तर आपल्याला रोडला दर्शन घ्यावं लागेल आणि सगळे मुंबईची पब्लिक आहे. चला बघूया. तर चला मित्रांनो, वरतीच आहे गणपती असं सांगण्यात आलं आहे, अजून बाहेर काय काढला नाही. तर बघूया, दर्शन घेऊया घरच्या घरी. हो, मस्तपैकी सजवलं आहे बघा, एक नंबर. पब्लिक बघा किती आले. सजावट बघा एक नंबर. मित्रांनो, मूर्ती बघा एक नंबर, सुंदर अशी गणरायाची मूर्ती आहे. रात्री 11:30ला दर्शन घेतोय. डेकोरेशन बघा एकदम क्लास. बाहेर पण पब्लिक आहे. बाहेरचं डेकोरेशन बघा मित्रांनो, आणि स्वतः विशालदादा आलेले आहेत, आतमध्ये आहेत. आम्हाला थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. आता सध्या गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. खालती पब्लिक बघा, विसर्जनासाठी सगळे आलेले आहेत. अनएक्सपेक्टेड ब्लॉग आहे, मला पण नाही माहीत होतं. आणि आपला भाऊ ओमकार स्वतः मूर्तिकार आहे, विशालदादांच्या कारखान्यावर काम करत होतो. पण त्यानेच मला सांगितलं की आज विसर्जन आहे, चल जाऊया. आता बघूया, विशालदादांची भेट घेऊया आपण. मित्रांनो, दादा बघा, मस्त अशी भेट झाली दादांबरोबर आणि सुंदर अशी गणरायाची मूर्ती आहे. आता इथे खालती आहे ना विसर्जनाची तयारी करत आहे कृत्रिम प्रकारे. हे बघा, विसर्जनाची तयारी कृत्रिम प्रकारे करतात. कसं विसर्जनाला आपण तिथे जातो समुद्रावर, आणि कसं मूर्तीचा त्याला बरोबर नाही वाटत, कारण पाय बी लागतो, तर त्यामुळे अपमान होतं. तर इथे कृत्रिम प्रकारे विसर्जन करत आहेत आणि पूर्ण तयारी चालू आहे. सर्व आपले त्रिमूर्ती स्टुडिओचे सर्व मुलं आहेत आले आहेत, आणि स्वतः माझा भाऊ त्रिमूर्ती स्टुडिओमध्ये आहे आणि स्वतः मूर्तिकार पण आहे. चला नंतर भेटू आपण. मित्रांनो, आता आपण जातोय त्रिमूर्ती स्टुडिओला. गणपतींचे वेगवेगळे गणपती आहेत, तर ते बघायला जातोय. विसर्जनाला जरा वेळ आहे, तर ओमकार दादा आहे आणि जातोय तिघेजण. चला बघूया. आपण आलोय विशालदादांच्या स्टुडिओमध्ये आणि सुंदर गणरायांची मूर्ती आहेत. हे बघा, इथे पेंटिंग झालेले आहेत आणि इथे पेंटिंग व्हायचे आहेत मस्त असे. आणि दादा बोलत आहेत की मागे गणपतीच्या अगोदर आला असताना तर इथे सर्व गणपतींना पेंट आणि मारून होते, तेव्हा मस्तच वाटलं असतं अजून, पण त्या टायमाला मी काय आलो नाही. आणि हे बघा, आणि हे स्वतः मूर्तिकार आहेत आणि आपला ओमकार भाऊ पण आहे, मूर्तिकारच आहे. प्रणम्य आर्ट्स म्हणून आहे इंस्टाग्रामला, जर कोणी बघत असाल ना तर नक्कीच पेजला फॉलो करा. आणि तो पण सुंदर सुंदर अशी मूर्ती बनवतो. आपल्या घरची पण मूर्ती आपला भाऊच बनवतो. हे बघा, एक नंबर मूर्ती बघा मित्रांनो, खतरनाक. मित्रांनो, गणरायाची सुंदर मूर्ती आता विसर्जनासाठी नेत आहेत आणि पब्लिक एवढी आहे की आता आम्ही वरती थांबणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की. आता ही खालती जावे काय, मूर्ती खालती नेलेली आहे.
रशी बाप्पाचे विसर्जन होईल. काकी दीदी दीदी सोना निघाला हा इकडे दे दादा सोना इकडे ना आनंद होता. आता गणपती चालले जरा वाईट वाटतंय. दादा इकडे आण, पूर्ण डब्बा इकडे आण. बघा. शेवटचे क्षण बाप्पाच्या विसर्जनाचे. आणि एवढी एन्जॉयमेंट सगळ्यांना आनंद वाटतो. आता पुढच्या वर्षीची आतुरता आहे. गणपतीचा नवीन रूप बघायला भेटेल. सगळे स्टुडिओमध्ये हे सगळी जेवढी पण पब्लिक एवढी दिसते ना gang आहे ती सगळी मित्रांनो, स्टुडिओमधली ती सगळी स्टुडिओमधली आहेत. वरती सगळे आहेत. सर्व खालती नाही गेलेत कारण पूर्ण खालती पब्लिकने गर्दी आहे. ते खालतून काय दर्शन भेटणार नाही. तर हे बघा इथूनच आपण बाप्पाचं शेवटचं दर्शन करूया. रोज या सतत या. बरोबर आहे. हे मागे हो, ए! तर मित्रांनो मस्त असं गणरायाचं विसर्जन झालं. आता निघतोय आम्ही. चला जाऊया दोघं जण. हे आहे तो तिसरा पंटर कुठं आहे? तिसरा काय तो आपल्यावर आलेला तो येतोय. चला जाऊया बाईकने. ओमकार बाईक जात. चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जय शिव.